मंडळी नमस्कार. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या अगोदर भारताचे उपराष्ट्रपती एक होते ज्यांचं नाव हमीद अन्सारी, ज्यांनी 5 वर्ष भारताचे उपराष्ट्रपती म्हणून काम पाहिलं. आणि ज्या क्षणी हमीद अन्सारी आपल्या पदावरून पायउतार झाले त्या क्षणी या देशामधलं वातावरण भयप्रद आहे याची जाणीव त्यांना होऊ लागली. या देशात राहणं अवघड आहे असंही त्यांना वाटू लागलं. इथे टॉलरन्स लेवल कमी झाली आहे असंही त्यांना वाटू लागलं. आणि या असहिष्णुतेच्या वातावरणात या देशात मुसलमानांसाठी जगणं धोकादायक आहे याची जाणीव सुद्धा हमीद अन्सारींना झाली. ज्या देशानं या हमीद अन्सारींना 5 वर्ष उपराष्ट्रपती म्हणून, त्याहीपेक्षा अधिकचा कालावधी उपराष्ट्रपती म्हणून सन्मानाची वागणूक दिली, त्याच देशात हमीद अन्सारींना पद सोडल्याबरोबर वातावरण योग्य नाही वाटू लागलं. 2014 साली जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आलं त्यानंतरही 3 वर्ष हमीद अन्सारी देशाचे उपराष्ट्रपती होते. तेव्हाही हमीद अन्सारींना मोदी युगात भीतीचं वातावरण वाटलं नाही. पण ज्या क्षणी त्यांना पुढे अजून एकदा पदावर ठेवायचं नाकारलं गेलं त्या क्षणी मात्र हमीद अन्सारींना या देशातल्या वातावरणाची भीती वाटू लागली. माझ्या मनात प्रश्न निर्माण होत होता की हमीद अन्सारी यांना असं का वाटत होतं? त्यांना अशी अचानक भीती वाटण्याचं कारण काय? आणि त्या प्रश्नाचं उत्तर मंडळी पुन्हा 5 वर्षांनंतर मिळालंय. पाकिस्तानातले एक स्तंभलेखक आहेत नुसरत मिर्झा नावाचे. त्या नुसरत मिर्झांनी एक इंटरव्ह्यू दिलाय आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये ते जे काही बोलतायत ते खूप भयंकर आहे. त्यातले काही मुद्दे मी तुम्हाला ऐकवणार आहे. ऐका. हमें बुलाया गया है जब हामिद अंसारी साहब नायब सदर थे तो एक सेमिनार था बहुत बड़ा जिसमें टेररिज्म पे था, तो उन्होंने उस पर, लेकिन हम क्योंकि मुगल हैं, हमने वहाँ हुक्मरानी की है और वो हम वहाँ के हालात को जानते हैं और वहाँ की जो इंडिया के जो जो नफ्सियात है, उनका जो कल्चर है उसको हम समझते हैं. मैं लास्ट गया था जब वो एक दिल्ली में एक जफरुल इस्लाम साहब हैं जो मिल्ली गजट निकालते हैं वहाँ का अखबार अंग्रेजी में, उन्होंने हमें बुलाया था. तो खुर्शीद कुसरी ने मुझसे कहा कि भाई ये जो तुम इंफॉर्मेशन लाए हो ये तुम इसको दे दो कियानी को. उस जमाने में कियानी डीजी ऐसा ही था. मैंने भाई मैं तो नहीं दूंगा लेकिन आप देना चाहते हैं दे दें, मैं आपको ये दे के जा रहा हूँ. तो खैर वो उन्होंने दे दी थी. या नुसरत मिर्झा यांना भारतामध्ये 5 वेळेला येण्याची संधी मिळाली आहे. अशा कोणत्या स्तंभलेखकांना, पत्रकारांना भारतात येण्याची संधी मिळाल्यावर 3 शहरातच प्रवेश करण्याची परवानगी मिळते? पण हे नुसरत मिर्झा महोदय भारतातल्या 7 शहरांमध्ये विशेष परवानगीद्वारे प्रवेश करत होते. त्या 7 शहरात मग चेन्नई आहे, दिल्ली आहे, कोलकाता आहे, अशी अनेक शहर आहेत ज्यात यांना जाता येत होतं. या नुसरत मिर्झा महोदयांना भारतात येण्यासंबंधीचं आमंत्रण आणि त्यांना विशेष परवानगी कोणामुळे मिळत होती? तर ती भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यामुळे मिळत होती. हे त्यांनीही सांगितलंय आपल्या मुलाखतीत. हमीद अन्सारी त्यांना विशेष परवानगी देत 7 शहरामध्ये भेटण्यासाठीची परवानगी देत होते. याच एका भेटी दरम्यान दिल्लीतलं एक इंग्रजी वृत्तपत्र आहे मिली गॅझेट नावाचं. या मिली गॅझेटचे संपादक आहेत फजरुल इस्लाम. आणि या फजरुल इस्लाम यांच्या आमंत्रणावरून ते भारतात आले. ते वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी झाले, परत पाकिस्तानात गेले आणि परत पाकिस्तानात गेल्यावर तिथल्या गुप्तचर संस्थेनी IAS ने त्यांना विचारलं की तुमच्याकडची सगळी माहिती थेट IASच्या चीफना हवी आहे. जनरल कियानी त्यांचं नाव. या कियानींना तुम्ही माहिती द्या. यावर हे नुसरत मिर्झा म्हणाले की मी तुम्हाला देतो, तुम्ही त्यांना माहिती देऊन टाका. आणि मग याच नुसरत मिर्झानी जी माहिती भारतासंबंधीची दिली ती जनरल कियानी यांना प्राप्त झाली. भारतात अधिकृतरित्या येऊन हेरगिरी करून इथली सगळी माहिती पाकिस्तानच्या गुप्तहेर यंत्रणेला देणारे
हे नुसरत मिर्झा हे भारतातले एक सगळ्यात मोठे आणि भयंकर हेर होते, हे विसरून चालणार नाही. बरं, या नुसरत मिर्झांना हे विशेषाधिकार, या परवानग्या कोणामुळे मिळत होत्या? तर त्या हमीद अन्सारी यांच्यामुळे मिळत होत्या. या संबंधीची वृत्त अनेक ब्लॉगवरती, हिंदी मीडियात प्रकाशित झाली आहेत. पण मराठी माध्यमांना आणि मराठी वाहिन्यांना याबाबत बोलावं वाटत नाही. कारण हमीद अन्सारींची प्रतिमा वाईट होईल, आणि ती झालं तर आपण त्यावेळी ज्या उपराष्ट्रपतींनी बोंबा मारल्या म्हणून मराठी माध्यमांनी बोंबा मारल्या होत्या, त्याचं काय करायचं हा प्रश्न पडेल. आता कळतंय तुम्हाला हमीद अन्सारींना का दुःख वाटत होतं ते? आपल्याला हव्या असलेल्या माणसाला भारतात बोलवून त्याला भारतातली माहिती देऊन ती माहिती पाकिस्तानच्या यंत्रणेपर्यंत पोहोचवायचं काम जी मंडळी करत होती, अशा माणसांना भारतात आदर देण्याचं, परवानग्या देण्याचं काम माजी उपराष्ट्रपती करत होते का? आणि ते करता येत नाही म्हणूनच त्यांना भारतामध्ये भीतीचं वातावरण वाटत होतं का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, आणि त्याच प्रश्नावर आता चर्चा झाली पाहिजे. हमीद अन्सारींनी समोर येऊन याचं उत्तर दिलं पाहिजे. हमीद अन्सारी देत नसतील तर त्यांची कड घेऊन बोंबा मारणाऱ्या माध्यमांनी पुन्हा एकदा त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की हमीद अन्सारी सांगा, हे मिर्झा काय बोलतायत आणि त्यांचं मत काय आहे ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.